हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये रुरल मार्केटिंगच्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण SYBMS चा जो आपला मार्केटिंगचा सब्जेक्ट आहे त्यामध्ये फर्स्ट युनिट मागच्या लेक्चरला कंप्लीट केलं आणि आता तिसरा चॅप्टर म्हणजे सेकंड युनिटचा हा पहिलाच चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंट स्टडी करायचं. मी जेव्हा तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगितलं सिलेबसचा त्यामध्ये जनरली तुम्हाला आयडिया दिलेली आहे की डेमोग्राफिक एन्व्हायरमेंट मध्ये काय स्टडी करायचं, पॉप्युलेशन असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आहे, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे इंट्रोडक्शन एन्व्हायरमेंट म्हणजे नक्की काय, तर आपल्याला हा पार्ट ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करायचा. बरेचसे पार्ट्स असे आहेत की आता सेकंड युनिट मध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये इंडेक्स मध्ये दिसेल की जो अर्बन कस्टमर आणि रुरल कस्टमरचा जो काही डिफरन्स आहे तो आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये स्टडी केला. त्याचं कारण बुक मध्ये सिक्वेन्स थोडासा खालीवर झालाय, पण तुम्ही जे पॉइंट्स होत आहेत ते नोट डाऊन करत चालायचे, ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपले सिलेबसचे पॉइंट कशा पद्धतीने कव्हर होत आहेत. ओके, त्यामुळे आता आपण इंट्रोडक्शन वर जाऊया. रुरल मार्केट एन्व्हायरमेंट. रुरल मार्केट एन्व्हायरमेंट इज कॉम्प्लेक्स अँड इज चेंजिंग कंटिन्युअसली. असं का? आता तुम्ही म्हणाल की एन्व्हायरमेंट मध्ये काय कॉम्प्लेक्शन्स असू शकतात किंवा ते चेंज का होतं कंटिन्युअसली. त्याचे काही रिझन्स आहेत, जसं की मार्केटची डिमांड जी आहे ती इलास्टिक आहे, म्हणजे कंटिन्युअसली एखाद्या प्रोडक्टला तो कस्टमर डिमांड करेलच असं नाही. म्हणजे तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे, आता पॉप्युलेशनचं सुद्धा म्हणाल, डेमोग्राफी, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट हा जो पार्ट येतो, तर यामध्ये हे सगळ्याच गोष्टी कशा आहेत की चेंजिंग आहेत. म्हणजे त्यामुळे तुम्हाला ते चेंजेस हे कंटिन्युअसली पाहायला मिळतील. When marketing activities are done in rural areas or marketing enter into rural people, it is necessary to know the conditions of the markets. म्हणजे जेव्हा एखादा मार्केटर आहे, जैसे हम देखते हैं ना कि जब भी मार्केटर एंट्री करता है किसी एक मार्केट के अंदर, यहाँ पे हम रूरल मार्केट स्टडी कर रहे हैं, तो यहाँ पे आपको कौन सी चीज जानना बहुत जरूरी है जिसकी वजह से हमें क्या हो सकता है कि सक्सेस मिल सकता है या हम सेल कर सकते हैं सक्सेसफुली. तो यहाँ पे जो कंडीशंस है, कंडीशंस यानी कि उसका एनवायरमेंट जानना बहुत जरूरी है. एन ओवरव्यू ऑफ एनवायरमेंट इन इंडिया शोज वाइड एक्सपेंस of the market, enormity of the growth of population and density of living, low literacy, multiplicity of languages. जसं मी सांगितलं की डायलेक्ट ज्या आहेत त्या डिफरंट आहे. बोली भाषा जी म्हणतो रुरल मार्केटची की अगदी काही किलोमीटरवर ती भाषा बदलत जाते. मग अशा केसमध्ये मार्केटरला ते चॅलेंजिंग असतं की एकाच लँग्वेज मध्ये बनवलेली ऍडव्हर्टाईज सगळ्याच ठिकाणी तुम्हाला यूज करून चालत नाही, म्हणजे तिथे एफर्ट्स घ्यावे लागतात. यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट मेन्शन केलेली आहे की अनएम्प्लॉयमेंट आणि अंडर एम्प्लॉयमेंट. आता अनएम्प्लॉयमेंट आणि अंडर एम्प्लॉयमेंट मध्ये काय होतं की ऍग्रिकल्चरल बेस आहे रुरल मार्केटचा. मग त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला इथे काय होतं, अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी पाहायला मिळते. मग त्यामुळे त्या मार्केटची ग्रोथ किंवा तिथले जे कस्टमर आहे स्लो ग्रोथ आहे, लो परचेसिंग पॉवर आहे. परचेसिंग पॉवर लो असणं म्हणजे काय की खूप एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स त्या मार्केटमध्ये तुम्ही सेल करू शकणार नाही, बरोबर. त्यानंतर आहे की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण कसं आहे त्यांचं लो आहे, म्हणजे फार अशा त्यांच्या गरजा नाहीये. जर तुम्ही रोज उठून शेतावर कामाला जाताय तर तुम्हाला गरज काय कॉस्मेटिक्सची. म्हणजे इथे काय झालं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यांच्या ज्या पद्धतीचं काम तुम्ही करताय त्या पद्धतीनेच ते मेंटेन करतात, त्यामुळे इथे तुम्हाला डिमांड फार आढळत नाही. इन पॉलिटिकल प्लॅन्स प्रिव्हॅलन्स ऑफ मार्केटिंग माल प्रॅक्टिसेस, द ॲडव्हेंट ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन अँड टेक्नॉलॉजिकल रिव्होल्यूशन, एक्सोडस from rural to urban areas and synthetic mix of heterogeneous social, industrial and ethical forces affect the attitudinal or and behavioral pattern of rural people. आता जनरली त्यांचं एक जर ऑब्झर्वेशन केलं की पॉलिटिकल प्लॅन्स म्हणजे काय की पॉलिटिकल गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत किंवा गव्हर्नमेंट काय करतं, ग्रीन रिव्होल्युशन सारखे प्रोजेक्ट्स ग्रीन मॅनेजमेंट सारखे राबवले जातात किंवा काही पॉलिसीजच्या थ्रू तुम्हाला जसं लोन फॅसिलिटी आहे, म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळवून देण्यासाठी, रोजगार मिळवून देण्यासाठी काही बिझनेससाठी लोन्स दिले जातात. टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन म्हणजे काय की टेक्नॉलॉजी जशा पद्धतीने डेव्हलप होते त्या पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट ही सगळ्याच एरियावर जाणवतो. मग अशा केसमध्ये तुम्हाला काय होतं की त्याचा अफेक्ट हा
रुरल पीपलवर होतोय म्हणजे 100% होतोय. आता तुम्ही जर तुमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन केलं, तर आता आपणही फार काही अर्बन एरियामध्ये नाही आहोत. आपण मिक्स आहे म्हणजे अगदी आपण अर्बनही नाही म्हणू शकत किंवा रुरलही नाही. पण आपण अर्बन एरियाशी फुल्ली कनेक्टेड आहोत. म्हणजे मुंबईशी तुमचं कनेक्शन आहे. मग त्यामुळे तिथे जे काही लाईफस्टाईल आहे किंवा तिथली जी टेक्नॉलॉजी आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरही होतो. आणि आता तर तुम्ही जे ऑनलाईन एज्युकेशन घेता त्यात टोटली तुम्हाला टेक्नॉलॉजीची हेल्प मिळते. म्हणजे रुरल पीपलच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या जाणून घेतल्या की मग आपल्याला एन्व्हायरमेंट स्टडी करणं फार अवघड जात नाही. आता तुम्हाला जनरली डेमोग्राफिक एन्व्हायरमेंट त्यामध्ये त्यांनी पॉप्युलेशन दिली बघा इथे, की इंडियाची गव्हर्नमेंट कशा पद्धतीने म्हणजे त्यांनी सर्वे केल्यानंतर काय आढळतंय, तर हा चार्ट दिसतोय. इंडियामध्ये कशा पद्धतीने पर्सेंटेज मध्ये कसं इन्क्रीज होत गेलं किंवा रुरल एरियाची पॉप्युलेशन किती आहे, 2001 मध्ये किती होती, 2011 ला किती झाली, त्याचं पर्सेंटेज किती होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय होतं की करोर मध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे ते पर्सेंटेज. यामध्ये अर्बन एरियाचा चार्ट जर पाहिलं तर पॉप्युलेशन खूप कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू रुरल एरिया. म्हणजे तुमचा सगळ्यात जास्त कस्टमर कुठे अवेलेबल आहे तुम्हाला? रुरल एरियामध्ये. मग रुरल एरियामध्ये एक अपॉर्च्युनिटी आहे मार्केटर्सला, की जिथे ते काय करू शकतात, बिझनेस वाढवू शकतात किंवा तिथे बिझनेस जर त्यांचा सक्सेस झाला, तर जास्तीत जास्त प्रॉफिट तिथे मिळू शकतं. पण जर हे एन्व्हायरमेंट असं असेल, तर ते डेव्हलप कसं करता येईल ह्याचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. जसं की आता इथे आपण बघू शकतोय, the rate of increase in rural population is also greater than that of urban population, and the rural population is scattered in over 6 lakh villages. म्हणजे आता तुम्हाला जर रुरल पॉप्युलेशनचा स्टडी करायचा आहे किंवा त्यांना टार्गेट करायचंय, त्यांच्यामध्ये ते अवेअरनेस आणायचंय की आपले प्रोडक्ट्स त्यांना माहिती झाले पाहिजे. पण इथे प्रॉब्लेम काय येतो की जनरली ही स्कॅटर्ड पॉप्युलेशन आहे, म्हणजे एका जागेवर नाहीये, खूप विखुरलेली आहे. जैसे हम सोचते ना कि अभी एक अगर हम अर्बन एरिया का सोचते, एक मुंबई शहर को अगर हमने टारगेट किया, तो वहां पे एक साथ आपको एक सिमिलर लाइफस्टाइल वाली पॉपुलेशन मिलेगी। तो लेकिन ऐसा रूरल मार्केट में नहीं है। Contrast this with rural population numbers of China, comparable market for India, one can find that the rural population decreased from 80 crore people to 65 crore people in the same time period of 2001 टू 2011। यहाँ पे आप ये चार्ट देख सकते हैं। ओके, म्हणजे इथे काय आहे की चायनाशी कम्पेअर केलं तर चायनामध्ये काय आहे, तर चायनाची कंडिशन काय आहे, रुरल पॉप्युलेशन ही डिक्रीज झालेली आहे 80 करोड पीपल्स टू 65 करोड पीपल्स, म्हणजे अशा पद्धतीने हा रेट कमी झालेला आहे। तर ऑक्युपेशन पॅटर्न मध्ये काय दिलंय की ऑक्युपेशन म्हणजे काय की तुम्ही कुठल्या प्रोफेशन मध्ये काम करताय। रुरल एरियाचा जर विचार केला तर द मेन ऑक्युपेशन फॉर वास्ट मेजॉरिटी ऑफ रुरल पॉप्युलेशन इज ऍग्रीकल्चर। ओके, आता अलाइड ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय की त्याच्याशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज मध्ये हे लोक बिझी आहेत। म्हणजे त्यांचं ऑक्युपेशन काय आहे की सपोज ते दुधाचा व्यवसाय करतील, तसं बरोबर ना, गायी वगैरे पाळतात, शेळ्या असतील किंवा मेंढ्या असतील, म्हणजे ऍग्रीकल्चरवर डिपेंड जे काही व्यवसाय आहेत ते व्यवसाय ते करतात। म्हणजे त्यांची ऑक्युपेशन पॅटर्न आपल्या लक्षात येतो। अबाउट 40% ऑफ द रुरल वर्कर्स ओन ऑर लीज लँड, म्हणजे स्वतःची मालकीची अशी जमीन असणारे किती जण आहेत। कल्टिवेटेड फॉर देअर लाईव्हलीहूड, म्हणजे स्वतःच्या शेत जमिनीवरच ते राबतात आणि त्याच्यावर त्यांची लाईफस्टाईल सुरू असते। अनदर 35% आर डिपेंडेंट ऑन दीज कल्टिवेटर्स, दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करणारे काही आहेत, म्हणजे लेबर म्हणून काम करतात। तस टोटल ऑफ 75% ऑफ रुरल वर्कर्स अँड देअर फॅमिलीज सोलली डिपेंड अपॉन लँड फॉर देअर लिव्हिंग, म्हणजे पूर्णपणे शेत जमिनीवर डिपेंड असणारे लोक किती आहेत, 75% असं ऑक्युपेशन आहे। There are others engaged in running petty shops, itinerant merchants, and a small minority of salary earners like teachers, health workers, and village level officials. म्हणजे विलेज मध्ये जे काही ऑफिसेस आहेत, मग ग्रामपंचायत असेल किंवा आणखी काही शॉप्स असतील, हेल्थ वर्कर म्हणजे हेल्थ सेंटर मध्ये काम करणारे कर्मचारी असतील, तर असा काही ग्रुप जो आहे तो अशा याच्यावर त्यांचा
उदरनिर्वाह सुरू राहतो. मग ऑक्युपेशन पॅटर्न नुसार जर तुम्ही स्टडी केला तर त्यांची इन्कम लेवल कशी आहे, इन्कम लेवल ही खूप लो असणार आहे. हाऊ द ऑन द अदर हँड इफ वेदर इज अनफेवरेबल, आता जसं की वेदर इज अनफेवरेबल का सांगितलंय की हवामान जसं आता बदलतं, आपण म्हणतो यावर्षी खूप जास्त हे झाला, पाऊस झाला, त्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान झालं. आता तुम्ही हे तर बघताय ना, शेतकरी आंदोलन करतायत, त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यांना मग ती पिकाचं नुकसान झालं तर त्या वर्षी गव्हर्नमेंट कशा पद्धतीने हेल्प करणार आहे. तर ह्या सगळ्या केसेसमध्ये काय की अनफेवरेबल कंडिशन्स असतील तर काही त्यांना पूर परिस्थितीमुळे किंवा कधी कमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचदा नुकसान सोसावं लागतं आणि त्यामुळे त्यांचं सुसाईड करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. So disposable income in the hands of rural people is very much dependent on the status of agriculture. म्हणजे त्यांची जर कंडिशन, ऑक्युपेशन पॅटर्न तुम्ही स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा सगळ्यात पहिला बेस आहे तो ऍग्रिकल्चर. तिथे जर तुम्हाला नुकसान सहन करावं लागलं तर मग तुमचा त्या गोष्टीचा संबंध कशाशी येतो की तुमचं स्टेटस लक्षात येतं. एखाद्या शेतकऱ्याकडे जर खाण्याइतके पैसे नसतील तर तो सुसाईड करणार नाही तर काय करणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला कंडिशन लक्षात येते. हे जे काही डेमोग्राफिक एन्व्हायरमेंट स्टडी करतोय त्यामध्ये आपण पॉप्युलेशन पाहिलं, पॉप्युलेशन कसं आहे रुरल एरियाचं कम्पेअर केलं अर्बन एरियाशी. त्यानंतर आपण ऑक्युपेशन पॅटर्न पाहिला, लिटरसी लेवलमध्ये तेच आहे बघा की नॅशनल लेवलचा जर विचार केला तर ऍग्रीगेट लिटरसी रेट स्टँड्स ॲट 74%. म्हणजे तुम्हाला पर्सेंट मध्ये लक्षात ठेवावं लागेल जर थेरी पेपर लिहिण्याची वेळ आली तर. रुरल एरियाज हॅव रिपोर्टेड लिटरसी रेट ऑफ 68.9%. 85% लिटरेट पॉप्युलेशन फाउंड इन द अर्बन एरियाज. म्हणजे ह्या दोन्ही एरियाजला कम्पेअर केलं तर तुम्हाला इथे लिटरसी लेवल लो दिसेल, बरोबर, रुरल एरियाची. Improvement in literacy rate in rural area is 2 times that in urban area, and the rural urban literacy gap has come down in 2011. In terms of overall literacy rate, Kerala is the best performing state with 93.9% literacy, whereas Bihar with literacy rate 63.8% has fared the worst, and in decade 2001 up to 11, female literacy is more than males in both rural and urban areas. हा सगळ्यात मोठा स्टडी करण्याचा पार्ट आहे की कुठल्या केरळमध्ये काय कंडिशन आहे लिटरसीची, किती पर्सेंट आहे, बिहारची काय आहे, त्यांनी लिटरसी रेट त्या एक्सप्लेन केलेला आहे. आणि अर्बन आणि रुरल एरियाचा जो गॅप आहे तो कमी केला, 2011 पर्यंत तो कमी झालेला आहे. पण मग यामध्ये सगळ्यात मोठी विचार करण्यासारखी गोष्ट काय दिली तर लास्ट सेंटेन्स तुम्ही बघू शकताय की फिमेल लिटरसी रेट हा जास्त आहे मेल्सच्या कंपॅरिझन. त्यामुळे ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. मॅग्निट्यूड ऑफ पॉवर्टी, आता पॉवर्टी कशामुळे आहे. Over 60% of the total population is above the poverty line, and in actual terms it turns out to be a large number. म्हणजे आता इथे पॉवर्टी असणारच आहे, पण प्रत्येक स्टेटमध्ये जी पॉवर्टी लेवल आहे ते डिफरंट आहे असंही त्यांनी सांगितले. इट व्हॅरीज सिग्निफिकंटली फ्रॉम वन स्टेट टू अनदर अँड फॉर्म्युलेटिंग स्ट्रॅटेजीज फॉर द रुरल मार्केट फॉर रँकिंग जनरलायझेशन. म्हणजे रिजनल व्हेरिएशन्स असल्या कारणामुळे इथे आपण कन्फर्म फिगर नाही सांगू शकत आहेत की पॉवर्टी लेवल म्हणजे रुरल एरिया पूर्णपणे टोटली पॉवर्टी म्हणजे अंडर डेव्हलप याच्यामध्येच येतो असं नाही सांगू शकणार, बरोबर. फॅमिली लाईफ सायकल कसं आहे इथलं की सपोज तुम्ही आता बघताय हाऊस होल्ड लाईफ सायकल्स आर डिटरमाइंड बाय चेंजेस इन हाऊस होल्ड लेवल डेमोग्राफी ड्यू टू फर्टिलिटी, मोर्टॅलिटी अँड मायग्रेशन. आता यामध्ये जसं की सुपीकता आपण ज्याला म्हणतो किंवा मायग्रेशन स्थलांतर होण्याचं प्रमाण कसं आहे, तर आपण मॉर्टॅलिटी रेट कसा आहे, मृत्यूचं प्रमाण कसं आहे, त्यानुसार आपल्याला ही फॅमिली लाईफ सायकल स्टडी करायची. एक्स्ट्रीमली यंग एज ॲट मॅरेज इन द विलेज ॲसेंट्युएट्स द कपल्स डिपेंडन्स ऑन द जॉईंट हाऊस होल्ड. म्हणजे जॉईंट फॅमिलीवर जास्त फोकस आहे. आता हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, फार मी डीप का जात नाही कारण आपण सगळे त्याच फेज मधून जातोय. आपण रुरल एरियामध्येच आहोत बऱ्यापैकी, त्यामुळे तुम्हाला याचं नॉलेज आहे की
जॉईंट फॅमिलीमध्ये कशा पद्धतीने त्यांचं लाईफस्टाईल केलं, लाईफ सायकल कशी चालते, किंवा ऑर्फन्स किंवा विडोज. आता यामध्ये तुम्हाला ज्या काही विधवा आहेत, म्हणजे ज्यांचे हजबंड एक्सपायर झालेले आहेत, तर ते कशावर, म्हणजे अनाथ मुलं आहेत ते कोणावर डिपेंड राहतात, किंवा मग विडोज कोणावर, डिपेंडंट चिल्ड्रन. दिस अगेन डेमॉन्स्ट्रेट द इम्पॉर्टन्स ऑफ अ लार्जर kinship group in providing the stability and continuity the nuclear family lacks. म्हणजे काही ग्रुप्स असे आहेत की तिथे न्यूक्लिअर फॅमिली तुम्हाला दिसत नाही. त्याचं कारण काय आहे? Despite high fertility, the average size of the nuclear family at its maximum. Mother is 45 years old is only 5.39, including the parents. Parents मध्ये सिच्युएशन कशी आहे की 45 इयर्सचे पॅरेंट्स मॅक्झिमम आहेत, मदर्स. एव्हिडन्स इज प्रेझेंटेड टू शो दॅट द probability of death for any member of family is contingent on the survival of other members. म्हणजे इथे काय की आकस्मिक असं जर कोणी फॅमिली मेंबर गेला तर त्याची बाकीच्यांची जबाबदारी दुसऱ्या मेंबरवर जाते. मग यामध्ये मॉर्टॅलिटी ऑफ विडोज, म्हणजे जे काही ज्यांचे हजबंड एक्सपायर झालेत अशा लोकांचं, स्त्रियांचं मृत्यूचं प्रमाण किती आहे? विडोवर्स अँड ऑर्फन्स इज मच हायर दॅन दॅट ऑफ जनरल पॉप्युलेशन. म्हणजे कोणत्या लोकांची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे, किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये कुठल्या टाईपचे लोक असतात. एखाद्याचा मृत्यू आकस्मिक झाला तर बाकीची फॅमिली दुसऱ्या कुठल्या तरी मेंबरवर डिपेंड करते. म्हणजे अशा पद्धतीची ही फॅमिली लाईफ सायकल आहे, बरोबर. आता इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, डेमोग्राफी समजली तुम्हाला. डेमोग्राफी मध्ये मी अगदी तुम्हाला डीपली, जसं की आपण जे एक्सपिरियन्स आपल्याला आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये लिहायचं. बुकची लँग्वेज अजिबात वापरू नका, जसंच्या तसं अजिबात कॉपी डाऊन करू नका. नोट्स, सेल्फ नोट्स तयार करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नक्की काय शिकवलंय. इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट मध्ये काय होतं बघा, की जीडीपी ही कन्सेप्ट तुम्हाला शिकवली गेली असणार आहे. फर्स्ट इयरला तुम्ही ते इकॉनॉमिक्स मध्ये स्टडी केलेलं आहे की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स जे आहेत, इकॉनॉमी ऑफ इंडिया इज द 7th लार्जेस्ट इन द वर्ल्ड बाय नॉमिनल जीडीपी and the third largest by purchasing power parity. Country classified as newly industrialized country, one of the G20 major economies. मग त्यामध्ये त्यांनी एक चार्ट दिलेला आहे की इन्कम कशी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. इन्कम डिस्ट्रीब्युशन, लॉंग टर्म ग्रोथ प्रॉस्पेक्टिव्ह ऑफ द इंडियन इकॉनॉमी इज मॉडरेटली पॉझिटिव्ह ड्यू टू इट्स यंग पॉप्युलेशन. आपली इकॉनॉमी कशामुळे पॉझिटिव्ह दिसते इंडियन इकॉनॉमी, त्याचा सगळ्यात मोठा बेस त्यांनी एक्सप्लेन केलाय बघा, की आपल्याकडे असणारी पॉप्युलेशन जे आहे, जास्तीत जास्त पॉप्युलेशन ही यंग पॉप्युलेशन आहे. करस्पॉन्डिंग लो डिपेंडन्सी रेशो, healthy savings and investment rates, and increasing integration into the global economy. इंटिग्रेशन केलं, एकत्रीकरण केलेलं आहे ग्लोबल इकॉनॉमीशी. इंडियन इकॉनॉमी हॅज द पोटेन्शियल टू बिकम द वर्ल्ड थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी. म्हणजे ऑल होल वर्ल्ड मध्ये जर कंपॅरिझन केलं तर आपला 3रा नंबर लागतोय, अँड वन ऑफ द लार्जेस्ट इकॉनॉमीज बाय मिड सेंचुरी. ओके. आता ऍग्रिकल्चरल अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज किती प्रपोर्शन, इन्कम सोर्स कसा आहे त्यांचा, की 75% इथे आहे ऍग्रिकल्चर किंवा त्या रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत. हाऊस होल्ड इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या 9%, अदर जे काही त्यांचे बिझनेस आहेत, छोटे मोठे शॉप्स आहेत 60%. म्हणजे टोटल रुरल इन्कम कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. एक्सपेंडिचर पॅटर्न कसा आहे त्यांचा. आता तुम्हाला जर वेगळं सांगायला नको की त्यांच्याकडे सेव्हिंग खूप असते. म्हणजे अगदी तुम्ही पर डे 100 रुपीज तुमचा रोजगार असेल, तुम्ही एखाद्या ठिकाणी दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाता, तर तुमचं एक्सपेंडिचर पॅटर्न कसं आहे की त्यातले 10 रुपये तुम्ही कसे बाजूला टाकाल, म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं एक्सपेंडिचर पॅटर्न आहे. As per Consumer Expenditure Survey conducted in the country by the National Sample Survey Organization, expenditure incurred by rural area is nearly double than that of urban area. And similarly, the expenditure on non-food item is slightly more than expenditure on food item in urban areas. So, for example, consider footwear. Rural people spend 1.3 times the urban expenditure on footwear. It is possible that families in low expenditure categories do not spend any amount on footwear, mm, while those families in higher expenditure categories spend as much as their urban counterparts. In addition, rural consumer may not go in
for nationally branded footwear, but might optimum instead for locally made and low quality footwear like PVC shoes and हवाई चप्पल्स. म्हणजे खूप छान त्यांनी एक्सप्लेन केलंय की अर्बन एरियाचा एक्सपेंडिचर पॅटर्न कसा आहे, की ते त्यांच्या इन्कम नुसार काय करतात, की जशी इन्कम आहे त्यानुसार किंवा जसं ऑक्युपेशन आहे. आता तुम्ही जॉबमध्ये आहात तर ऑब्व्हियसली तुम्ही काय करता, कंपेअर करता, की आपल्या शेजारी बसणारा कशा टाईपचे शूज वापरतो, मग आपण तसेच घेण्याचा किंवा आपल्या ऑक्युपेशन नुसार ते कसे सुटेबल आहेत असं आपण ब्रँडेड प्रोडक्ट्सला जास्त हे करतो. पण तेच जर तुम्ही अर्बन एरियामध्ये रूरल एरियामध्ये गेला तर काय आहे की त्यांचा एक्सपेंडिचर पॅटर्न कसा आहे की फार म्हणजे लो प्राइसेसचे प्रोडक्ट्स ते यूज करतात किंवा लो क्वालिटी प्रोडक्ट्स. लो प्राइस म्हणजे काय की लो क्वालिटी. म्हणजे अगदी साधे सिंपल जे ब्रँड आहेत मार्केटमध्ये ते त्याला प्रेफरन्स देतील. आता यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट मेन्शन केली. इट इज सिग्निफिकंट टू नोट दॅट द रुरल पॉप्युलेशन ॲज अ होल इन्कर्स मोर एक्सपेंडिचर ऑन मेडिकल रिक्वायरमेंट्स ॲज कम्पेअर्ड टू अर्बन पॉप्युलेशन. मेडिकलवर खर्च करतात म्हणजे आरोग्यासाठी. कारण तिथे आजारपण वगैरे हा प्रकार जास्त तुम्हाला बघायला मिळतो. कुठलाही आजार पहिल्यांदा येतो ते. इट इज इंटरेस्टिंग टू नो दॅट देअर वॉज नो डिफरन्स बिटवीन रुरल अर्बन पॉप्युलेशन रिगार्डिंग डिपेंडन्स ऑन इन्स्टिट्यूशनल अँड नॉन इन्स्टिट्यूशनल मेडिकल ट्रीटमेंट. म्हणजे फार तिथे डिफरन्स करता येत नाही. रुरल एरिया असेल किंवा अर्बन एरिया असेल, पहिली प्रायोरिटी जाते ती हेल्थ रिलेटेड, की हेल्थवर तुम्ही किती खर्च करणार आहात. तर त्यामध्ये फार डिफरन्स तुम्हाला सापडत नाही. आता यामध्ये डिमांड फॉर ड्युरेबल गुड्स इन अर्बन एरियाज मे बी फॉर व्हेरी सॉफिस्टिकेटेड अँड सुपेरियर क्वालिटी goods like automobiles, washing machine, quartz watches, color television, while in rural areas, bicycle, mopeds, electrical goods, hand-woven watches, black and white television are in demand. The demand in rural areas is for cheaper and long-lasting products. फार काळ टिकले पाहिजे आणि कमी प्राइस असणारे प्रोडक्ट्स ते काय करतात, परचेस करतात. म्हणजे असा त्यांचा एक्सपेंडिचर पॅटर्न आहे, खर्च करण्याची पद्धत आहे. ओके. पुढचा पार्ट येतो त्यामध्ये इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट मध्ये कन्झम्पशन पॅटर्न. आता इलेक्ट्रॉनिक सुविधा थोड्याफार आल्यात म्हणजे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स कमी झालेत. त्यामुळे रुरल इलेक्ट्रिफिकेशनचा इम्पॅक्ट काय झाला की रेफ्रिजरेटर सारखे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा त्याची डिमांड करतात रुरल एरियामध्ये. पण हा जो त्यांचा कन्झम्पशन पॅटर्न चेंज होतोय तर अर्बन एरियाशी कंपेअर करता आता बऱ्यापैकी रुरल एरियामध्येही लोक चांगले प्रोडक्ट्स घ्यायला डिमांड करतात. मग यामध्ये त्यांनी काय एक्सप्लेन केलंय, रुरल इंडिया प्रोव्हाइड्स लार्ज अँड अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी फॉर प्रायव्हेट कंपनीज. इथे जास्त प्रायव्हेट कंपनीज चालतात. आणि मोस्टली त्यांनी लास्ट सेंटेन्स बघा, इन्क्रीजिंग लिटरसी अँड डिस्पोजेबल इन्कम ग्रोथ इज द अदर रिझन फॉर देअर इन्क्रीजिंग कन्झम्पशन. कन्झम्पशन पॅटर्न चेंज का झाला, कारण की आता हल्ली लिटरसी लेवल पण इन्क्रीज होते. रुरल एरियामध्ये लोक शिक्षित झालेले आहेत, ज्यांना वाचता लिहिता येतं असे खूप लोक आहेत. मग ते क्वालिटी वगैरे क्वालिटी कॉन्शियस झालेले आहेत, म्हणजे जेणेकरून चांगले प्रोडक्ट्स कुठले आहेत, आपल्यासाठी युजफुल असे कुठले प्रोडक्ट्स आहेत, त्यामुळे ते एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट पण घेतात. त्यांची इन्कम लेवल पण थोडीशी इन्क्रीज झालेली आहे. ओके. लोकेशन चा इम्पॅक्ट काय होतो बघूया आपण. आता लोकेशन मध्ये बघा, तुम्हाला इन स्टेट्स विथ ॲडिक्वेट इरिगेशन फॅसिलिटीज अँड फर्टाईल लँड्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉप्युलेशन इज मोर as compared to states with low irrigation facilities and lack of arable land. म्हणजे इथे गव्हर्नमेंट कशा पद्धतीच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते, जिओग्राफिकल एरिया कुठला आहे, पॉप्युलेशनच्या गरजा काय आहेत, नीड्स ऑफ अर्बन पॉप्युलेशन. जसं आपण वन ऑफ डेटरंट फॉर द मार्केटर्स टू एक्सप्लॉइट द रुरल मार्केट पोटेन्शियल अँड has been the vastness of area to be covered and the location of the population. आता हे कव्हर करणं का कठीण आहे मार्केटर्ससाठी. मी सुरुवातीला सांगितलं की स्कॅटर्ड पॉप्युलेशन आहे रुरल एरियामध्ये, त्यामुळे ऍट ए टाइम सगळ्यांना कव्हर करणं हार्ड आहे जर कम्पेअर केलं अर्बन एरियाशी. जसं मी मुंबईचं एक्झाम्पल दिलं की ऍट ए टाइम लार्ज पॉप्युलेशन तुम्ही एका शहराला टार्गेट केलं तरी सुद्धा होऊ शकते, पण रुरल एरियाचं असं असणार नाही. म्हणजे
इथं सांगितलं इवन द रुरल पॉप्युलेशन इज नियरली 3 times द अर्बन पॉप्युलेशन, देअर प्लेसेस ऑफ लोकेशन आर स्टील सेव्हरल टाइम्स लेटर. लोकेशन्स खूप आहेत. प्रत्येक लोकेशनला त्या तुमची डायलेक्ट्स, बोली भाषा, लँग्वेजेस चेंज होत जातात आणि त्यानुसार तुम्हाला काय करावं लागतं की ॲज अ मार्केटर प्रोव्हिजन्स कराव्या लागतात. म्हणजे अशा पद्धतीने लोकेशन आहे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. पुढचा पार्ट आहे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण बघू शकतोय रुरल हाऊसिंग. आता इथली घरं कशी आहे? Have ownership of the property compared to a figure of 71.5% in urban areas. Home ownership trend has remained more or less stable over the last 4 decades. म्हणजे स्वतःची घरं आहेत का? तर मोर ऑर लेस असं सांगितलंय. रुरल हाऊसिंग हॅज बीन मार्जिनलाइज बोथ इन वायडर पॉलिसी डिस्कशन as well as within the debate on rural issues. Rural housing needs are generally subordinated to urban housing needs in policy priority. With incomes generally lower than the urban area and seasonal unemployment, many households find it difficult to gain ownership of homes. आता इथे पूर्ण बेस ऍग्रिकल्चर आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे स्वतःचं घर असणारी लोक पॉप्युलेशन खूप कमी आहे. पण आता गव्हर्नमेंटने जी काही घरकुल सिस्टीम आणली, काही पॉलिसी, काही योजना आहेत गव्हर्नमेंटच्या, त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना घरं मिळण्याचं प्रमाण वाढतंय. This has implication for social sustainability of rural communities. Younger people to the urban areas in search of jobs. बरेचशी लोक खेड्याकडून आता काय करतात, शहराकडे जॉबसाठी जात आहेत. म्हणजे यंगर वन्स जे आहेत की अगदी तुम्ही सुद्धा BMS पास आउट झाला, पुढे MBA केलं किंवा नाही केलं तरी सुद्धा तुम्ही मुंबईकडे जास्त वळतात. आपली मुलं मुंबई पुण्यामध्ये जॉबसाठी जातात. तसंच रुरल एरियाचं सुद्धा आहे. रुरल हाऊसिंग मध्ये प्रत्येक घरातून एक व्यक्ती ही शहराकडे धाव घेते. Although the government has undertaken many one-off initiatives to promote rural housing. आता रुरल इलेक्ट्रिफिकेशन कसं आहे? तुम्ही म्हणाल पुअर आहे. बऱ्याचदा आम्हाला नेटवर्कमुळे लेक्चर्स अटेंड करता येत नाहीत. तर इलेक्ट्रिफिकेशनचा विचार केला तर विलेज इलेक्ट्रिफिकेशन विथ 100% हाऊसहोल्ड इलेक्ट्रिफिकेशन वॉज फिक्स फॉर 2009. 2009 पर्यंत प्रत्येक घरामध्ये वीज आलेली आहे, इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. However, as on 31st August 2013, 5.4% of India's villages are yet to be electrified. Census of India 2011 indicates that close to 43.2% of India rural household continue to depend on kerosene for lighting. तुम्हाला रॉकेल माहितीये? रॉकेलचा प्रकार अजूनही आहे काही खेड्यांमध्ये. अगदी गेलात तर कंदील वगैरे त्याच्यावर चालतात. तुमच्या छोट्या चिमणी हा प्रकार आहे, तो पण चालतो. म्हणजे लाईटसाठी ते केरोसिनवर डिपेंड आहेत काही घरं जी आहेत. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जरी एवढे पर्सेंट तुम्हाला सांगितलं की 2009 पर्यंत 100% झाले असं आपण म्हणतोय. पण अशी काही घरं आहेत की जिथे आजही केरोसिनवर ते डिपेंड आहेत लाइटिंगसाठी. Village is deemed electrified if 10% of all household of the village has electricity access and if electricity provided to public spaces such as school, panchayat officer, health center, community center and dispensaries. जे रुरल एरियामध्ये जे काही स्कूल आहेत, शाळा, कॉलेज किंवा पंचायत ऑफिसर्स म्हणजे ग्रामपंचायत वगैरे अशा ठिकाणी सुद्धा आहेत. म्हणजे कम्युनिटी सेंटर्स आहे, डिस्पेन्सरीज आहे, तिथे सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आढळेल. आता पुढचा पार्ट येतो त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये हाऊसिंग, इलेक्ट्रिफिकेशन, त्यानंतर रोड्स. आता रोड मध्ये आपण बघू शकतो की इंडिया हॅज अ रोड नेटवर्क ऑफ ओव्हर 4,689. हे बरेच किलोमीटर आहेत. तुम्हाला हे किलोमीटर 2013 मध्ये हा जो रोड नेटवर्कचा स्टडी केलेला होता त्यामध्ये एवढे किलोमीटर रोड्स आहेत. सेकंड लार्जेस्ट रोड नेटवर्क इन द वर्ल्ड. आपलं जे काही नेटवर्क आहे रुरल मार्केटचं, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हा आपला ऑल होल वर्ल्ड मध्ये सेकंड लार्जेस्ट रोडचा नेटवर्क आहे. क्वांटिटेटिव्ह डेन्सिटी ऑफ इंडियाज रोड
network is similar to that of the United States and far higher than that of China. म्हणजे चायनाशी कम्पेअर केलंय किंवा युनायटेड स्टेट्स सोबत कम्पेअर केलं तर आपले रोड नेटवर्क हे कशा सिमिलर आहेत म्हणजे किंवा चायनापेक्षा हायर असं नेटवर्क आपल्याकडे. इन द इयर 2000 अराउंड 40% ऑफ द विलेजेस इन इंडिया लॅक all weather access roads and lack all weather access roads. This constrain economic activities. म्हणजे जसं की आपल्याला आता सपोज एखादा प्रोडक्ट तिथे पाठवायचं डिस्ट्रीब्यूट करायचे रुरल एरियामध्ये तर आपल्याला त्या रोड स्ट्रक्चरचा वापर करायला लागतो की नाही. म्हणजे ऍक्सेस टू इसेन्शियल सर्व्हिसेस, आता हेल्थ सर्व्हिसेस आहेत काही मेडिसिन आहेत ते डिस्ट्रीब्यूट करावे लागतात मेडिसिनल प्रोडक्ट्स तर अशा केससाठी आपल्याला ह्या रोडचा उपयोग होतो. Nearly 74% of India's rural population, constituting the majority of India's poor, was not fully integrated into the national economy, and the rural road sector, which is a state subject, also lack adequate planning and management due to poor coordination between multiple funding streams and agencies. जे लोक हे प्रोजेक्ट घेतात ना रुरल एरियामध्ये रोड बनवणं किंवा काय मल्टिपल फंडिंग स्ट्रीम्स किंवा जे काही मॅनेजमेंट केलं जातं ते कसं आहे म्हणजे फार प्रॉपर मॅनेजमेंट नाहीये इथे. त्याच्यामुळे रोडवर जी काही रोडच्या स्ट्रक्चरवर रोड नेटवर्क साठी जी काही इन्व्हेस्टमेंट केली जाते तर ती फार उपयोगाची राहत नाही कारण त्यांची प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे तुम्ही बघता नाही पाऊस झाला की गेला आपला रस्ता पुन्हा आपल्याला तिथून गाडी सायकल घेऊन जाणं फार महाग होतं. इथे तुम्हाला investing in rural roads was given low priority and view in isolation from the needs for state and national highways. एक तर हे रस्ते कनेक्टेड नाही नॅशनल हायवेला वगैरे. इंटरनल स्ट्रक्चर जे ते पण फार कॉन्शियसली केलं जात नाही. प्रॉपर प्लॅनिंग नसतं, प्रॉपर मॅनेजमेंट नसतं. त्यामुळे याची दुरावस्था आहे. नेटवर्क खूप मोठं आहे किंवा ऑल होल वर्ल्ड मध्ये आपण सेकंड रँकवर जरी असू तरी सुद्धा आपल्या रस्त्यांची अवस्था तशी दुरावस्था आहे. कम्युनिकेशन कसं आहे बघा. द इफेक्टिव्हनेस ऑफ रुरल मार्केटिंग communication to a large extent is influenced by the media habits of the rural consumer. So all types of media is being used in rural area. तुम्ही वापरता की नाही सगळ्या टाईपचा मीडिया आणि त्याच्या थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जातं. कुठली न्यूज असेल तर तुम्हाला लगेच चॅनलवर तुम्ही बघू शकता. टीव्ही आहे तुमच्याकडे, इंटरनेट आहे. तरी सुद्धा लो लेवल लिटरसी असल्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल मीडिया सुद्धा म्हणजे रेडिओ सुद्धा वापरला जातो. टीव्ही आहे, फिल्म ॲज मेजर इम्पॉर्टन्स. फॉर दिस रिझन मोस्ट ऑफ द मार्केटर प्रेफर मास मीडिया टू रीच रुरल ऑडियन्सेस. मार्केटर्स काय करतात की मास मीडियाचा वापर करतात ज्याच्याशी जास्त लोक रुरल एरियामधले कनेक्टेड आहेत. ओके. This is primarily because of shortage of electricity and language diversity. To communicate effectively with rural audience, it is important to understand the aspirations, fears and hopes of the rural customer. म्हणजे रुरल कस्टमरचे aspirations काय आहेत म्हणजे त्यांना अंडरस्टँड करणं किंवा रुरल ऑडियन्स कशा पद्धतीने कम्युनिकेट केलं तर टार्गेट होऊ शकतो, त्यांच्या मनामध्ये काय भीती आहे याचा विचार करून मार्केटर ते कम्युनिकेशन करतात रुरल ऑडियन्स सोबत. In relation to each product category, before developing a communication package to deliver the product message. म्हणजे आता सपोज एखादी प्रोडक्ट नवीन लॉन्च झाला मार्केटमध्ये तुम्हाला पाठवायचा आहे तर त्या संदर्भात जो काही मेसेज आहे म्हणजे ऍडव्हर्टायझिंग जी केली जाते तर मग त्यासाठी कम्युनिकेशन करावं लागतं आणि ते कम्युनिकेशन साठी अशा पद्धतीने मास मीडियाचा वापर केला जातो. टीव्ही रेडिओच्या थ्रू तुम्ही काय करता की मार्केटर्स कम्युनिकेशन करतात रुरल एरियाशी. पुन्हा तेच दिलेलं आहे सेकंड पॅराग्राफ मध्ये. आता टीव्ही सुद्धा घेण्याचं प्रमाण वाढलंय, टेलिफोन्स आलेले आहेत रुरल एरियामध्ये. सेकंड पॅराग्राफ मध्ये तेच सांगितलंय तुम्हाला की अशा पद्धतीने रुरल एरियाशी कनेक्ट होणं किंवा त्यांच्याशी कम्युनिकेट करणं शक्य झालेलं आहे. वॉटर सिनेरिओ कसा आहे इथला तुम्ही बघू शकताय.
As per the National Sample Survey regarding drinking water, sanitation, hygiene, and housing condition in India during 2012, about 88.5% household in rural India had improved source of drinking water. जनरली आता तुम्ही प्रत्येक घरामध्ये प्युरिफायर हा प्रकार तुम्हाला बघायला मिळतो. शक्यतो डायरेक्टली विहिरीचं पाणी काढून आणून पिणारे लोक फार कमी राहिले. जे कंपॅरिझन जरी केलं अर्बन एरियामध्ये जर 95.3% लोक ड्रिंकिंग वॉटर याचा वापर करतात, प्युअर ड्रिंकिंग वॉटर यूज करतात, तर यामध्ये रुरल एरियामध्ये सुद्धा बऱ्यापैकी आता स्वच्छ पाणी वापरणं हा प्रकार सुरू झालाय. कारण बरेचसे आजार हे पाण्यातून येतात आणि हे सगळं नॉलेज त्यांना कुठून मिळतंय, लिटरसी लेवल हळूहळू इन्क्रीज होते त्यांची. ते मास मीडियाशी कनेक्टेड आहेत, म्हणजे बाहेरच्या अर्बन एरियामध्ये काय सुरू आहे किंवा तिथे कुठल्या फॅसिलिटीज आहेत याचं थोडं नॉलेज त्यांच्याकडे आलेलं आहे. यामध्ये त्यांनी एक गोष्ट मेन्शन केली की विथ पीपल हॅव्हिंग नो इंटरेस्ट इन युझिंग वॉटर केअरफुली द सस्टेनेबिलिटी ऑफ वॉटर हॅज इटसेल्फ बिकम क्वेश्चनेबल and there are serious problems with government drinking water supply schemes. Despite government efforts, the number of problem villages does not seem to go down, and the government has indeed invested heavily on water resources. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर रिसोर्स वर डिपेंड राहणं हा प्रकार पण आहे. ड्रिंकिंग वॉटर सप्लाय प्रोग्राम्स जे आहेत, गव्हर्नमेंट जे काही ड्रिंकिंग वॉटर सप्लाय स्कीम राबवतो, तर त्यामध्ये खूप सिरियस प्रॉब्लेम्स आहेत आणि ते सोडवता न आल्यामुळे आपण काय करतो की वॉटर रिसोर्सवर डिपेंड राहतो किंवा त्या पद्धतीने ती जी काही सिस्टीम आहे ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो ड्रिंकिंग वॉटर सप्लाय प्रोग्राम्सची. वॉटर रिसोर्स कुठला आहे, तुमच्याजवळ नियर बाय कुठे पाणी आहे, तिथून मग ते गव्हर्नमेंट ते त्या पद्धतीने प्रोग्राम करतं की घरोघरी ती पाण्याची व्यवस्था केली जाईल. काही दुष्काळी पार्ट पण आहे बघा इथे. दुष्काळ प्रवण क्षेत्र ज्याला म्हणतो, ड्रॉट प्रोन, अजूनही काही खेड्यांमध्ये पाणी नाही आणि खूप लांबून तुम्हाला ते डोक्यावर आणावं लागतं. आता हा जो चॅप्टर आहे तुमचा एन्व्हायरमेंटचा तो संपलेला आहे. इथे त्यांनी डेमोग्राफिक एन्व्हायरमेंट वर फक्त क्वेश्चन दिलाय. तुम्ही आणखी इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट वगैरे पण एक्सप्लेन करू शकता. त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो तुमचा 4th चॅप्टर, यामध्ये दिलाय बघा इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट वर दिलाय, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर वर एक क्वेश्चन दिलेला आहे. तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सेल्फ स्वतःच्या लँग्वेज मध्ये लिहायचे. ओके, म्हणजे इथे हा चॅप्टर संपतोय आपला आणि पुढचा चॅप्टर जो आहे कन्झ्युमर बिहेवियर, तुम्ही बघू शकता. आता कन्झ्युमर बिहेवियर मध्ये आपल्याला रुरल कन्झ्युमर, कॅरेक्टरिस्टिक ऑफ रुरल कन्झ्युमर, अर्बन कन्झ्युमर वर्सेस रुरल कन्झ्युमर आपण हे फर्स्ट चॅप्टर मध्ये स्टडी केलाय. रुरल कन्झ्युमर बिहेवियर प्रोसेस, फॅक्टर्स अफेक्टिंग रुरल कन्झ्युमर बिहेवियर आपण जरासा यातला स्टडी करणार आहोत आज. समजतंय तुम्हाला? मी अगदी तुमच्याशी बोलते त्या पद्धतीने एक्सप्लेन केलंय, कारण ही बुकची लँग्वेज जर बघितली तर तुम्हाला खूप हार्ड वाटेल, पण अगदी तुमच्या ओळखीचा असा टॉपिक आहे हा. आता रुरल कन्झ्युमर मध्ये consumer behavior suggests how individual groups and organizations select, buy, use and dispose of goods, services, ideas or experience to satisfy their needs and wants. Consumer needs and preferences are continuously changing given the changes in factors like demographics and lifestyles. Rural areas are scattered and it is next to impossible to ensure the availability of brand all over the country. It is true that consumer India is flourishing, but at the same time, Indian consumer has his roots deep into his traditions. This is what calls it as the Indian way. आता रुरल कन्झ्युमर त्याच्या नीड्स, वॉन्ट्स कुठल्या आहेत, तिथे ते कशा पद्धतीने बाय करतात किंवा ते यूज कसं करतात, कन्झम्पशन पॅटर्न काय आहे, तिथे डिस्पोज कसे केले जातात गुड्स किंवा सर्व्हिसेस, त्यांच्या काय आयडियाज आहेत, एक्सपिरियन्स कसा आहे. तर ह्या डेमोग्राफीचा आपण स्टडी केला, त्यांची लाईफस्टाईल स्टडी केली, तर त्यांचं बिहेवियर स्टडी करताना ह्या सगळ्या गोष्टींना ते कसा रिस्पॉन्स देतात. आता रुरल कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे आपण जनरली इथे स्वतःला इमेजिन करू शकतो.
कर सकते हैं ना यहाँ पे हम खुद को इमेजिन, क्यों नहीं कर सकते? अगर हम रूरल एरिया से कनेक्टेड है तो हमें हमारे बिहेवियर से पता चलेगा कि वो किस तरह से फेस करते हैं। किसी एक एडवर्टाइजिंग को देखने के बाद हमारा रिस्पॉन्स कैसा रहता है। बहुत बार बहुत सारे पर्सन्स ऐसे हैं कि जो फर्स्ट टाइम एडवर्टाइज देखते हैं किसी एक प्रोडक्ट की तो निग्लेक्ट ही कर देते हैं, बहुत डीप नहीं जाते उसके अंदर कि ये प्रोडक्ट किस चीज के लिए है या कैसा है। तो या प्राइस पहले देखी जाती है, या अगर पसंद भी आए तो हम फर्स्ट अटेम्प्ट में वो परचेस नहीं करेंगे। दूसरा कोई अगर परचेस कर रहा है उसके बाद उसका एक्सपिरियन्स क्या है, म्हणजे एखाद्याने आधी तो घेतला मग त्याचा आपण एक्सपिरियन्स ऐकतो की ठीक आहे, चांगला आहे, बेटर आहे आणि मग आपण तो परचेस करतो। म्हणजे रुरल कंझ्युमर बिहेवियर स्टडी करताना अगोदर आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करावे लागतील की ती लोक एक्झॅक्टली कशी आहेत। रुरल कंझ्युमर प्राइस सेन्सिटिव्ह आहेत, ते व्हॅल्यू कशाला देतात? व्हॅल्यू फॉर मनी, म्हणजे ते फार एक्सपेन्सिव्ह त्यांचा एक्सपेंडिचर पॅटर्न पण आपण स्टडी केला की फार कमी प्रमाणात ते खर्च करतात। त्यामुळे प्राइस सेन्सिटिव्ह असल्या कारणाने आणि पैशांना फार महत्व देणारे असल्या कारणाने इथे आपल्याला एक्स्ट्रा ही डझंट लाईक टू पे एक्स्ट्रा फॉर फ्रिल्स ही कॅनॉट यूज। म्हणजे फार खर्च करून एखादी गोष्ट घेण्यामागे त्यांचा कल नसतो। रिजिड आहे म्हणजे काय की ज्याला आपण स्ट्रॉंगली ज्याला कडक म्हणतो की जे अजिबात बदलणारे नाहीये, चिटकून राहतात एखाद्या गोष्टीला। मग तुमचं कल्चर काय सांगतं, तुमच्या कल्चरमध्ये हे चालतं किंवा नाही चालत, म्हणजे एखादी लाईफस्टाईल मध्ये चेंज करायचा, लँग्वेज आहे, तुमची रिलिजन आहे, कास्ट आहे, तर सोशल कस्टम आहे, ह्या गोष्टींना फार ते चिटकून राहतात। म्हणजे रिजिडनेस त्यांच्या बिहेवियर मध्ये आहे। Rural consumers have a lot of inhibitions and tend to be rigid in their behavior. म्हणजे सहजासहजी ते लगेच बदल करत नाहीत स्वतःमध्ये। मी जर लाईफ बॉय वापरते ना किंवा माझ्या घरात आजी आजोबांपासून मी तोच पाहिलेला आहे, तर अचानक मला दुसरा सोप वापरायला जर कोणी सांगितला किंवा मी एखादी ऍडव्हर्टाईज पाहिली तर माझं माइंड सेट होणार नाही त्यासाठी। येतं ना लक्षात? Company has to take intense care while targeting them. For example, in case of a well-known brand of shampoo, when it entered the Rajasthan market some decades ago with a theater commercial that showed a beautiful model featuring bouncing hair and the product bomb and post research showed that it was considered indecent for a girl to show off her hair and the audience refused to connect with the brand. म्हणजे जे शॅम्पू ब्रँडचं एक्झाम्पल दिलंय की जेव्हा राजस्थान मार्केटमध्ये हा शॅम्पू गेला विथ थिएटर कमर्शियल दॅट शोड अ ब्युटिफुल मॉडेल फीचरिंग बाउन्सिंग हेअर, ते मॉडेल्स दाखवतात ना की तुम्ही हा शॅम्पू यूज केला की तुमचे कसे हेअर्स दमके दमके वगैरे असं काय काय सांगतात किंवा ते पिक्चरायझेशन दाखवतात। तर त्यावेळेस जेव्हा राजस्थानमध्ये तो दाखवला गेला तर असं लक्षात आलं की जो तिथली पब्लिक आहे, तिथला ऑडियन्स आहे, त्याने त्याला इन्कार केला, की असं काय होऊ शकत नाही किंवा आम्ही ते ब्रँडला फार कनेक्टेड नाही होत, आम्ही ते पर्चेस करू शकत नाही. कारण रुरल एरिया आहे तो राजस्थान म्हणजे अगदी वाळवंट आहे. मग अशा केसमध्ये ते त्यांचं बिहेवियर बदलत नाही. ते जर रिठा आणि शिकेकाईचं प्रॉडक्ट वापरत असतील तर ते तेच वापरणार आहेत. मग तुम्ही तिथे कुठलाही शॅम्पूचा ब्रँड घेऊन काही ऍडव्हर्टाइज केली तर ते लगेच ऍक्सेप्ट करणार नाही. त्यांना फार वेळ जातो त्यामध्ये. नंतर फिअरफुल आहे. म्हणजे त्यांची सायकॉलॉजी कशी आहे? The psychology of an individual plays a major role in taking any kind of decision. It can be for a purchase of any goods or usage of those goods. Mostly in rural areas, people are narrow-minded, and that is why they don't easily accept the products with latest technology, as they have a fear in their mind that whether they will be able to use it properly and whether it will not cause any kind of harm to them. टेक्नॉलॉजीला ते खूप घाबरतात, फिअरफुल आहेत. नवीन काहीतरी ऍक्सेप्ट करताना अडॉप्ट करताना भीती असते की ह्याचे काही साईड इफेक्ट झाले किंवा काय झालं तर कशाला रिस्क घ्यायची, म्हणून ते झटकन त्या प्रोडक्ट्सला लाईक करत नाही किंवा परचेस करत नाही. लाईफस्टाईल कशी आहे? रिलिजियस आहे.
मग आता डाबरवाल्यांनी काय केलं, की रिलिजियस असल्या कारणाने त्यांचे प्रोडक्ट्स डाबरचे चालतात बघा रुरल एरियामध्ये. त्यांचे कॅलेंडर्स आहेत. मग ते हनुमान चालीसा सारखे प्रोडक्ट्स त्याच्यासोबत त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. गोदरेजवाल्यांनी काय केलं, की गोदरेज सोप तयार केला. मिल्क अँड होली वॉटर ऑफ गंगा म्हणजे गोदरेज सोप कशापासून बनतो? त्यासाठी कॉम्बिनेशन ऍडव्हर्टायझिंग करताना त्यांनी गंगा म्हणजे रिव्हर आहे. जी खूप पवित्र मानली जाते आणि रिलिजियस त्यांचं नेचर असल्यामुळे बिहेवियर असल्यामुळे रुरल मार्केटचं ते त्या गोदरेज सोपला काय करतात परचेस करू शकतात. मग त्यांचा त्याच्यावर झटकन विश्वास बसतो कारण की ते मानतात रिलिजनला मानतात. जनरली रुरल पीपल आर व्हेरी सिम्पल नॉट हॅव्हिंग मच नॉलेज अबाउट द टेक्निकल वर्ड. पण आता ते चित्र थोडंसं बदलतंय. इथे त्यांनी सांगितलंय की त्यांना टेक्निकल वर्डचं काहीच नॉलेज नाही, पण तसं नाही. म्हणजे आता हळूहळू तो एरिया डेव्हलप होतोय. मीडिया हॅबिट्स कशा आहेत त्यांच्या? रुरल पीपल आर फॉन्ड ऑफ म्युझिक अँड फोकलोअर. इन रुरल एरियाज पॉप्युलर फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट इज द तमाशा अँड नौटंकी. जास्त काय चालत होतं पूर्वी. आता थोडं चित्र बदलतंय हे मी तुम्हाला सांगितलंय. पण पूर्वी कुठल्या मीडियाशी ते कनेक्टेड होते? तर तमाशाला जाणं. तमाशामध्ये काय की लावणी नृत्य वगैरे हे त्यांना आवडायचं. नौटंकी केली जायची. ती त्यांना आवडायची. मग रेडिओ किंवा टेलिव्हिजन हाही पार्ट व्हिडिओ फिल्म्स पण तिथे दाखवल्या जात होत्या. म्हणजे अशा पद्धतीने ते कनेक्टेड होते. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण ह्या गोष्टी बघतो. शॉपिंग हॅबिट कशी आहे की ते कलर आणि सिम्बॉल त्यांना कळतात. म्हणजे निरमा इज नोन ॲज पिला पावडर अँड सर्फ ॲज द नीला पावडर. म्हणजे रंग लक्षात ठेवतात ते. फार असं नावच घेतलं पाहिजे असं नाहीये. किंवा सिम्बॉल असतो काहीतरी किंवा त्याचा टच कसा आहे, फील कसा आहे याच्यानुसार ते काय करतात, की टच केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तरी सुद्धा ते घेतात. सॉफ्टनेस कसा आहे. रुरल कंझ्युमर ऑल्सो प्रेफर स्मॉल ऑर मीडियम पॅकेज लाइक ब्रिटानिया टायगर बिस्किट. चिक शॅम्पू सॅचेट फॉर ₹1 अँड स्मॉल कोक फॉर ₹5. म्हणजे स्मॉल सॅचेट मध्ये स्मॉल पॅकिंग मध्ये जे काही मटेरियल अवेलेबल असतं त्यांनी ब्रिटानिया टायगर बिस्किटचं एक्झाम्पल दिलंय, चिक शॅम्पूचं दिलंय. काही सॅचेट तर अगदी ₹1 पण मिळतात शॅम्पूचे सुद्धा. मग त्यामुळे ते त्या जास्त शॉपिंग हॅबिट्स त्यांच्या तशा आहेत. सेव्हिंग हॅबिट कशी आहे? तर द कमर्शियल बँक्स अँड द कोऑपरेटिव्ह हॅव बीन मार्केटिंग द सेव्हिंग हॅबिट इन द रुरल एरियाज. सेव्हिंग करतात ते. म्हणजे आर-डी खातं उघडणं, कोऑपरेटिव्ह काही बँक्स आहेत किंवा कमर्शियल बँक्स आहेत. तर त्याच्यामध्ये सेव्हिंग करण्यावर त्यांचा भर आहे. रोजच्या रोज मी जसं सांगितलं ₹100 कमाई असेल तर ₹10 ते बाजूला टाकतात. टुडे नियरली 70% ऑफ रुरल हाउसहोल्ड्स आर सेव्हिंग अ पार्ट ऑफ देअर इन्कम. अँड बायिंग डिसिजन्स मध्ये काय दिलंय, की रेफरन्स ग्रुप्सचा त्यांच्यावर फार इम्पॅक्ट असतो. जसं की प्रायमरी हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स, टीचर्स, पंचायत मेंबर्स, गावातले पोलीस पाटील आहेत किंवा ग्रामसेवक आहेत, डॉक्टर आहेत. तर ते कशा पद्धतीचे प्रोडक्ट्स वापरतात. मग आपणही त्यातला प्रोडक्ट यूज करूया का? असं ते रेफरन्स ग्रुपचा वापर करतात. मी सांगितलं ना, दुसरं कोणीतरी घेतलं, की मग त्याचा इन्फ्लुअन्स होतो. त्यामध्ये village trader or the grocer, commonly called Baniya or Mahajan, are an important influencer in the decision making of rural consumer. Buying power and decision is influenced by the age and life cycle stage of the buyer. Buying power कशी आहे? तुमचं एज कसं आहे, त्या एजला काय सुटेबल आहे, तसाच पेहराव किंवा त्या टाईपचेच प्रोडक्ट्स ते घेतात. फार असं वेगळं काही करण्याचा त्यांचा मानस नसतो. जनरली इन रुरल एरियाज मेल्स प्ले अ डॉमिनंट रोल इन टेकिंग बायिंग डिसिजन. म्हणजे फॅमिली मेंबर्स मध्ये जो कोणी कमवता आहे म्हणजे मेल्स आहेत की जे अर्न करतात तर त्यांच्यावर बऱ्यापैकी डिपेंड असतो तो डिसिजन की काय कुठले प्रोडक्ट्स घरामध्ये यूज करायचे. फायनान्शियल पोझिशन कशी आहे त्यावरून पर्चेसिंग पॉवर येते किंवा सिग्निफिकंट ट्रेड्स कसे आहेत, त्यांचा सेन्स कसा आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे, कॅपिटल इन्कम कशी आहे, लो लिटरसी लेवल आहे का, तर त्यानुसार हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे. इन्फॉर्मेशन ते सर्च करतात. सरपंच, विलेज एल्डर्स अँड एज्युकेटेड युथ ऑफ द विलेज म्हणजे त्यांच्याकडून काही ओपिनियन लीडर्स जे आहेत त्यांच्याकडून ते इन्फॉर्मेशन घेतात आणि मग त्यानंतर ते डिसिजन घेतात एखादा प्रोडक्ट घेण्यासाठी. म्हणजे सीबी कसं आहे कंझ्युमर बिहेवियर.
हाय इन्व्हॉल्वमेंट परचेस, मिनिमम 7 पॉइंट्स बघायचे तुम्ही. 7 पेक्षा जास्त एकही नाही केलं तरी चालेल. हा पण डिफरन्स पाहिलेला आहे पहिल्या याच्यामध्येच, की कशा पद्धतीने डिफरन्सिंग आहे अर्बन एरिया आणि रुरल एरियामध्ये. मी सांगितले सिक्वेन्स थोडासा डबल डबल काही पॉइंट्स आलेले आहेत, तिथे जाण्याची गरज नाही तुम्हाला. आय थिंक हा चॅप्टर इथे संपलेला आहे. त्यावर कॅरेक्टरिस्टिक रुरल कंझ्युमर वर्सेस अर्बन कंझ्युमर, प्रोसेस ऑफ रुरल कंझ्युमर बिहेवियर आय थिंक आपलं राहिलं आहे. एक मिनिट. ओपन व्हायला थोडासा वेळ घेतात ते. रुरल कंझ्युमर बिहेवियर याची जी प्रोसेस आहे, प्रोसेस बघूया आपण कशा पद्धतीने होते. म्हणजे जे सीबी आहे ते कसं रेडी होतं किंवा त्यामध्ये काय काय केलं जातं. प्रॉब्लेम रिकॉग्निशन, अगोदर प्रॉब्लेम शोधला जातो, मग त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन सर्च केले जाते, इव्हॅल्युएशन केलं जातं. 2-3 प्रकारचा डेटा तुमच्याकडे आला तर त्यातून कुठला घ्यायचा हे आपण इव्हॅल्युएशन करून काढतो. परचेस डिसिजन, परचेस केल्यानंतर पोस्ट परचेस बिहेवियर, जर तुम्ही इथे सॅटिस्फाईड झालात तरच तुम्ही रिपीट अगेन रिपर्चेसिंग होणार आहे. आपण आता त्याचं डीपली डिस्क्रिप्शन बघूया ह्या प्रोसेसचं. नीड रिकॉग्निशन, आता जो रुरल कंझ्युमर आहे फर्स्ट रिकॉग्नाइजेस हिज नीड्स अँड अकॉर्डिंगली थिंक्स ऑफ परचेसिंग द प्रोडक्ट. आपण सीबी स्टडी करतोय की नाही, मग कंझ्युमर बिहेवियरची प्रोसेस कशी होते, म्हणजे फायनल प्रोडक्ट परचेस करेपर्यंत सुरुवात कशी होते. तर आधी मला ते गरजेचं आहे का घेणं. आता सपोज तुम्हाला ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालं, मग तुमची गरज पहिली प्रायोरिटी काय झाली, तुमच्याकडे एखादा लॅपटॉप एखादा पीसी असणं गरजेचं आहे किंवा मोबाईल असणं विथ इंटरनेट. मग ती गरज तयार झाली की मग तुम्ही काय करता, त्याच्यावर विचार करता. दिस इज द फर्स्ट स्टेप इन द सिम्पल डिसिजन मेकिंग मॉडेल. फॉर इन्स्टन्स, फार्मर इन अ रूरल एरिया वॉन्ट्स टू परचेस अ कलर टेलिव्हिजन. म्हणजे कलर टेलिव्हिजन घ्यायचा तर फार्मर जे आहेत त्यांनी सुरुवातीला काय केलं, नीड म्हणजे त्यांची गरज काय आहे ते ओळखलं. इन्फॉर्मेशन सर्च केली, म्हणजे काय, pre-purchase search is of two types, namely internal search using one's memory and external search which involves getting more information from friends and relatives. म्हणजे कंपॅरिझन पण करतात, तुमच्या फ्रेंड्सने घेतलंय मग पुन्हा कंपॅरिझन कशामध्ये, शॉपिंग कशी केली, पब्लिक मॉल मध्ये केली का, कुठल्या रिटेलर कडे होलसेलर कडे घेतलाय, मग त्याची प्राइस मध्ये कसा डिफरन्स आहे, अशा टाईपची इन्फॉर्मेशन सर्च केली जाते. आणि त्यातून एक बायर, successful information search leaves a buyer with possible alternatives, and here the farmer may go to nearby city and visit a showroom and has a multiple products. जे खूप सारे ब्रँड आहेत एकाच प्रोडक्ट मध्ये, मग त्यातून एखादा कुठला तरी अल्टरनेटिव्ह चूज केला जातो इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर. आणि नंतर ते शॉपिंग मॉलला वगैरे शोरूमला काय करतात, व्हिजिट देतात. इव्हॅल्युएशन कसं करतात, farmer may look for products of Videocon, Onida, LG that are available with the dealers and finally select one of them. म्हणजे 2-3 त्यांनी काय केले की टीव्ही सपोज घ्यायचा तर मग त्यामध्ये किती टाईपचे टीव्ही आहे त्यातला एखादं मॉडेल ते चूज करणार, बरोबर ना. ऑल्सो मार्केटर्स ट्राय टू इन्फ्लुएन्स द बायर बाय फ्रेमिंग अल्टरनेटिव्स. ते सगळ्याचे फीचर्स सांगतात, जे डीलर आहेत ना, मार्केटर्स आहेत, ते सगळे फीचर्स सांगून झाल्यावर मग इव्हॅल्युएशन करून तुम्ही ठरवता. रुरल मार्केट मधला कस्टमर ठरवतो की मला ह्यातलं कुठलं बेस्ट किंवा पॉसिबल आहे घेणं. परचेस डिसिजन घेताना कसा घेतला जातो, दिस इज द ऍक्शन दॅट रिझल्ट्स इन द परचेस ऑफ द प्रोडक्ट फ्रॉम अमंग अवेलेबल अल्टरनेटिव्स. कस्टमर may plan to purchase a specific product that suits his needs and is within his budget.
म्हणजे तुमच्या बजेटमध्ये तुम्ही एक बजेट ठरवलेलं असतं. टीव्ही घ्यायचा तर मी किती खर्च करू शकतो आणि मग त्यानुसार तुम्ही काय करता ते प्रॉडक्ट परचेस करता. दिस इन्क्लूड्स प्रॉडक्ट पॅकेज, स्टोअर, मेथड ऑफ परचेस अमंग अदर थिंग्स. फार्मर मे प्लॅन टू गो फॉर LG संपूर्ण कलर टेलिव्हिजन. संपूर्ण कलर टेलिव्हिजन ॲज इट हॅज अ व्हर्नॅक्युलर ऑन स्क्रीन डिस्प्ले. डिस्प्ले कसा आहे त्याचा, प्राइस किती दिली बघा 8500. खूप म्हणजे ते प्राइस सेन्सिटिव्ह आहेत म्हणून असा डिसिजन घेतला जातो. परचेस मध्ये दिस इन्व्हॉल्व्स द ऍक्च्युअल परचेस ऑफ द प्रोडक्ट. इट मे डिफर फ्रॉम द डिसिजन ड्यू टू टाइम लॅप्स बिटवीन द परचेस डिसिजन अँड द ऍक्च्युअल परचेस ऑर मे ऑल्सो डिपेंड अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे पर्चेसिंगला पण ते फार मध्ये वेळ घालवतात. जरी डिसिजन झाला तर लगेच काही ते अर्बन पीपल सारखे जाऊन लगेच परचेस करणार नाहीयेत. प्रोडक्टच्या अवेलेबिलिटीनुसार ते वेटिंग पिरियड असतो त्यांचा मधला काळ. जरी डिसिजन झाला तरी थोडा वेटिंग पिरियड जातो. पोस्ट परचेस बिहेवियर मध्ये काय करतात ते, buyer's relationship with the seller does not come to an end with the purchase, especially in the case of consumer durables. This is not an important factor for FMCG. The farmer may see whether LG has a service center nearby in case the product needs servicing. It is found that the main elements studied for analyzing rural consumer decision-making process are media exposure, purchase aspects, behavior of the consumer towards price, quality, relations, credit, and influence of the retailer. म्हणजे जी काही नंतरची सर्व्हिस आहे, आता टीव्ही घेतला तर रिपेअरिंगला कुठे गेला पाहिजे, मग तो जवळ नियर बाय ती फॅसिलिटी आहे का, मग तुम्हाला कशा पद्धतीने सर्व्हिस दिली जाते, मेंटेनन्सची जी सर्व्हिस आहे किंवा आफ्टर सेलिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कशा पद्धतीने एलजी वाले सर्व्हिस सेंटर कसं देतं, त्यावर पोस्ट परचेस बिहेवियर असतं की तुम्ही दुसऱ्या कोणाला सजेस्ट करता की ठीक आहे यांची सर्व्हिस बेस्ट आहे मग तुम्ही इथे घेऊ शकता. आलं लक्षात. फॅक्टर्स कुठले अफेक्ट करतात रुरल कंझ्युमर बिहेवियरवर, तर ते तो एक पॉइंट आपला यामधला रिमेनिंग आहे. एन्व्हायरमेंट ऑफ द कंझ्युमर. आता बाईंगचा जो डिसिजन आहे तो घेताना एन्व्हायरमेंट ऑफ द कंझ्युमर म्हणजे काय की कस्टमर कुठे राहतो, कंझ्युमर इज लिव्हिंग लिव्स द इम्पॅक्ट ऑन हिज थिंकिंग. फॉर एक्झाम्पल अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द एरिया विल अफेक्ट द डिमांड फॉर व्हेरियस कंझ्युमर ड्युरेबल्स लाईक वॉशिंग मशीन अँड रेफ्रिजरेटर. इलेक्ट्रिसिटीच नाहीये नियर बाय प्लेसला, त्या तुम्ही राहत नाहीयेत तर कशाला तुम्ही ते प्रोडक्ट्स घ्याल. म्हणजे एन्व्हायरमेंटचा ते विचार करतात आणि मग ते घेतात. म्हणजे हा एक फॅक्टर एन्व्हायरमेंट इन्फ्लुएन्स करतो तुमच्या सीबीवर. इन्फ्लुएन्स ऑफ जिओग्राफिकल लोकेशन यामध्ये काय सांगितलं, हाऊ मच आर द रुरल एरियाज लोकेटेड नियर द अर्बन एरियाज, हाऊ मेनी ऑफ देम आर एम्प्लॉयड इन इंडस्ट्री सो दॅट दे आर ऍट लिस्ट अवेअर अबाउट द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्ही कुठल्या लोकेशनला राहताय, तुमचं जिओग्राफिक लोकेशन काय आहे. तुम्ही जर मुंबईशी कनेक्टेड आहात, मुंबई जवळ आहे, तर तिथल्या टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट, लेटेस्ट टेक्नॉलॉजी मुंबईत जी आली त्याचं तुम्हाला अवेअरनेस तरी असतं, मग तुम्ही परचेसचा डिसिजन घेता. फॅमिली कशी आहे, फॅमिली साईज किती, फॅमिली मेंबर्स किती आहेत, आणि मग यामध्ये रुरल एरियाज देयर इज अ कन्सेप्ट ऑफ जॉईंट फॅमिली सो द बाईंग डिसिजन ऑफ द प्रोडक्ट इज टेकन कलेक्टिव्हली. म्हणजे आता तुमच्या मनामध्ये जरी असेल तरी पूर्ण फॅमिलीने त्याला सपोर्ट केला तरच एखादा प्रोडक्ट घरामध्ये येतो. बाकीचे फॅमिली मेंबर्स काय विचार करतायत ह्याचा इम्पॅक्ट 100% परचेस डिसिजन वर होतो. एकच हेड असतो फॅमिलीमध्ये ज्याच्या हातामध्ये डिसिजन्स असतात. म्हणजे कुठलेही डिसिजन घ्यायचे, नवीन वस्तू घ्यायची घरामध्ये, तर हेड तो घेतो. इन्कम ऑफ द कंझ्युमर्स, तुमची इन्कम किती आहे त्यानुसार रुरल एरियामध्ये. आता यांनी दिलंय ऑल्सो इन रुरल एरियाज मॅक्झिमम पीपल आर इन्व्हॉल्ड इन ऍग्रिकल्चर ॲज देअर मेन ऑक्युपेशन अँड मेजॉरिटी ऑफ देम लाईव्ह बिलो द पॉवर्टी लाईन वेअर दे नीड टू थिंक ट्वाइस बिफोर स्पेंडिंग. म्हणजे मी तुम्हाला इन्कम पॅटर्नही सांगितलाय त्यांचा, ऍग्रिकल्चर बेस आहे, बऱ्याचदा अनएम्प्लॉयमेंट फेस करावी लागते, मग त्यामुळे स्पेंडिंग पॅटर्न पण कमीच असणार आहे, लो असणार आहे. प्लेस ऑफ परचेस. आता यामध्ये सांगितलं बायिंग डिसिजन ऑफ रुरल कंझ्युमर ऑल्सो वॅरीज डिपेंडिंग ऑन द प्लेस ऑफ परचेस. दॅट इज दे बाय देअर रिक्वायरमेंट्स फ्रॉम डिफरंट आउटलेट्स लाईक सम ऑफ देम प्रेफर टू बाय फ्रॉम रुरल शॉपकीपर्स. म्हणजे ते एकाच ठिकाणी परचेसिंग करत नाहीत. काही लोक शॉपकीपर कडे जातील. Some prefer to buy from nearby towns or cities. Some of them may prefer to visit fairs for choosing a product.
and etc. Maximum times rural people prefer to buy from herds as they get better quality, variety and low price under one place. काही लोक बाजारात पण घेतात. पेअर्स किंवा एक्झिबिशन्स जिथे आहेत तिथे जाऊन घेण्याचं प्रमाण आहे. काही लोक शहरात जातात. जसं तुम्ही आता काही जर नवीन ड्रेस वगैरे घ्यायचं झालं तर तुम्ही खेड मार्केटमध्ये जात नाही. काही लोक चिपळूणला जातात, काही मुंबईत जातात. तसं आहे की प्लेस चेंज होत जाते. सगळेच एका ठिकाणी शॉपिंग करत नाहीत. मल्टिपल यूज ऑफ प्रोडक्ट म्हणजे एकाच प्रॉडक्टचे मल्टिपल यूज कसे आहेत असे प्रोडक्ट घेण्याकडे त्यांचा रोल असतो. फॉर एक्झाम्पल, इन सम rural areas, Godrej hair dye is being used as a paint to color horns of oxen. ते बैलांच्या शिंगाला सुद्धा तो कलर लावला जातो. बैल पोळा जो साजरा करतात ना, म्हणजे आता गोदरेज हेअर डाय हा आपण आपल्यासाठी हेअरसाठी आणलेला थोडासा शिल्लक आहे. मग तो फेकून देणार नाही, ते मल्टिपल यूज करतील त्याचा. आलं लक्षात? ब्रँड प्रेफरन्स, जसं की तुम्ही ऑइलचे जे काही हे आणता ना ड्रम्स वगैरे, घरामध्ये आपण सामान भरल्या ते ड्रम नंतर पाणी घेऊन जाण्यासाठी आपल्याला वापर करतात किंवा स्टोरिंगसाठी. म्हणजे ते मल्टिपल यूज बघतात त्या प्रोडक्टचा. ब्रँड प्रेफरन्स अँड लॉयल्टी म्हणजे लॉयल्टी कशी आहे? प्रोडक्ट कलर, साईज, डिझाईन आणि शेप, सोशल प्रॅक्टिसेस, डिसिजन मेकिंग अथॉरिटी इन द हँड्स ऑफ मेल मेंबर्स ऑफ द सोसायटी. म्हणजे लॉयल्टी त्यांची असते, ब्रँड प्रेफरन्स त्याच याला ते देतात. कल्चरल इन्फ्लुएन्स सुद्धा आहे की फॉर एक्झाम्पल प्रेफरन्स इन रिस्पेक्ट ऑफ कलर, साईज, शेप इज ऑफन द रिझल्ट ऑफ कल्चरल फॅक्टर्स. काही कल्चरमध्ये व्हाईट कलरला फार प्रेफरन्स दिला जातो, काही याच्यामध्ये ब्लॅकला निषेध केला जातो. मग त्यानुसार ते प्रोडक्ट्स परसेप्शन त्यांचे तसे असतात आणि ते कनेक्टेड असतात त्या ब्रँड सोबत. अवेअरनेस टू अर्बन लाईफस्टाईल्स. तुम्हाला इंटरॅक्शन कसं आहे तुमचं, म्हणजे अर्बन कम्युनिटीशी कशा पद्धतीने तुम्ही इंटरॅक्ट आहात. काही लोकांना मुंबईतली लाईफस्टाईल खूप आवडते, मग ते काय करतात, त्या पद्धतीचे प्रोडक्ट्स यूज करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कसं अवेअरनेस आहे तुम्हाला त्यावर. सिच्युएशन इन विच द कंझ्युमर युजेस द प्रोडक्ट्स अँड एफर्ट्स ऑफ मार्केटर्स टू रीच द रुरल कंझ्युमर्स. म्हणजे मार्केटर कशा पद्धतीची मेहनत घेतात, सिच्युएशन कशी आहे आणि त्यानुसार कस्टमर प्रेफरन्स देतो ते प्रोडक्ट्स वापरण्यामध्ये. आता जर समजा लॉकडाऊन झालेलं आहे, तुमची जॉब गेलेली आहे, अशा केसमध्ये काही गोष्टी ऍडजस्टेबल असतात आणि मग त्यानुसारच ते काय करतात, प्रेफरन्स देतात परचेसिंगला. म्हणजे सीव्ही अशा प्रकारे त्याच्यावर इफेक्ट करतात हे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सीव्ही. आणि याच्यानंतर इथे तुमचा हा टॉपिक संपलेला आहे. म्हणजे तुमचे 4 चॅप्टर इथे संपलेत. आज जवळजवळ तुमचे 2 चॅप्टर संपलेत. आपला सेकंड युनिटच संपलेला आहे इथे. आता पुढच्या लेक्चरला आपण थर्ड युनिट स्टार्ट करणार आहोत. म्हणजे काही पार्ट आपण फर्स्ट युनिट मध्येच घेतला होता सेकंड युनिटचा, जसं अर्बन कस्टमर वर्सेस रुरल कस्टमर. तर त्यामुळे आपला आजचा हा पार्ट संपला. आपण पुढच्या लेक्चरला थर्ड युनिट स्टार्ट करतोय आणि तत्पूर्वी मी सांगेन की ह्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स काढायच्या तुम्ही त्या वेळेस. ओके. कॅरेक्टरिस्टिक विचारलेत, रुरल कंझ्युमर कशा पद्धतीने डिफरंट आहे अर्बन पेक्षा, प्रोसेस कशी आहे, फॅक्टर्स कुठले अफेक्ट करतात. तर इथे आज आपण थांबूया. ओके. समजलंच असेल, मी फार साध्या सिंपल भाषेत सांगितलंय तुम्हाला. आपण आता 2च युनिट राहिले, त्यानंतर आपण बीआरएम वर फोकस करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी ह्या सब्जेक्टच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. खूप इझी टॉपिक आहे मार्केटिंगचा हा. सीबी तुम्हाला आणखी एक सब्जेक्ट पण असेल मार्केटिंगचा दुसरा. 2 मार्केटिंगचे आहेत ना त्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला हेही कळेल बेसिक. आता इथे मी सांगितलंय सीबीचं. ओके. सो थँक यू सो मच.